मागणी केलेले ग्रेड पे मंजूर झाले नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 28 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला। यावेळी प्रदीप उबाळे, वाळवा तहसीलदार निवास ढाणे, पलूस तहसीलदार अनंत गुरव तहसीलदार, श्रीमती अपर्णा मोरे मिरज तहसीलदार, अर्चना पाटील सांगली तहसीलदार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते। नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2चं पद आहे, परंतु इतर समकक्ष वर्ग 2च्या पदा एवढा त्याचा ग्रेड पे नाही आहे। त्याच्यामुळं हे 3 एप्रिल 2023 पासून जे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं होतं, त्याच्या अनुषंगानं पुन्हा एकदा हे आंदोलनाचे टप्पेनी आहे आम्ही राज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली दिशा ठरवलेली आहे आणि त्या अनुषंगानं 29 नोव्हेंबरला माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। 5 डिसेंबर रोजी सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी 1 दिवसाचं रजा आंदोलन आणि सर्व विभागीय आयुक्त कार्यालय इथं धरणे आंदोलन केलेलं आहे। त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज 18 डिसेंबर रोजी शासनास स्मरणपत्र देण्याच्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पुन्हा एकदा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हा स्तरावर 2 तास आज धरणे आंदोलन करणार आहोत आणि या उपरही सदर मागण्याच्या अनुषंगानं सकारात्मक जर काही झालं नाही तर त्याचा पुढचा टप्पा म्हणून 28 डिसेंबर 2023 पासून तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना जी आहे ते बेमुदत काम आंदोलन करणार आहे। त्या अनुषंगानं आजचं हे धरणे आंदोलन आहे।